मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं राज्यात मोठा राजकीय तणाव निर्माण केला होता। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज मुंबईत उतरल्यावर सरकारसमोर गंभीर आव्हान उभं राहिलं। आंदोलन उग्र होत चाललं होतं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याच्या मार्गावर होती। अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णायक पाऊल उचलत मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केली होती। हे बदल आंदोलनाचं वळण बदलण्यास कारणीभूत ठरले। विखे पाटील हे संयमी, मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात, ज्यांनी आंदोलनाला एक सकारात्मक दिशा दिली। विखे पाटलांनी आंदोलनाच्या नेत्यांशी थेट संवाद साधून सरकारची कायदेशीर अडचण समजावून सांगितली। त्यांनी आंदोलकांचा विश्वास मिळवून सरकारचा दृष्टिकोन संवेदनशील असल्याचं ठामपणे सांगितलं। त्यांचा संयम आणि मुत्सद्देगिरीमुळे आंदोलन शांततेत मार्गी लागलं। सरकारने या काळात मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न केला। गणेशोत्सवाच्या सणावेळी तणावपूर्ण वातावरणात फडणवीसांनी विखे पाटलांना पूर्ण अधिकार दिले। विखे पाटलांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मुदतवाढ देऊन काम वेगाने पार पाडण्यास मदत केली आणि कोणावरही अन्याय होणार नाही हे आश्वासन दिलं। फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं आणि सध्याच्या महायुती सरकारनेही 10% आरक्षण कायम ठेवलंय हे विखे पाटलांनी आंदोलकांना पटवलं। त्यामुळे फडणवीसांची प्रतिमा एका कठोर प्रशासकाऐवजी मराठा समाजासाठी प्रयत्न करणारा नेता म्हणून समोर आली। खरं तर राजकीय संकटाच्या वेळी गिरीश महाजन, उदय सामंत यांच्यासारखे संकटमोचक पुढे येतात, पण या आंदोलनात बाजी विखे पाटलांनी पलटवली। फडणवीसांनी चाल खेळली आणि विखे पाटील यांनी ती यशस्वीपणे पूर्ण केली, अशा चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यात। आता पुढे सरकारची भूमिका काय असेल, हे प्रकरण कोणत्या वळणावर जाईल हे येत्या काळात समजेलच, पण सध्या तरी याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका।